आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित सर्व अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकगण, तुम्हाला सर्वांचा माझा जय भीम. आज मला असं वाटतं की भाई आपण कमाल केली. कमाल आपण अशी केली आहे की एवढ्या सगळ्या विविध समाजाच्या लोकांना, ज्यामध्ये बौद्ध समाज पण आहे, मातंग समाज पण आहे, रुखी समाज पण आहे, ककैया समाज पण आहे, राजस्थानी रेगर समाज पण आहे, तमिळ आदी द्रविड समाज पण आहे आणि बंगाली नमोशूद्र समाज पण आहे, तेलुगू दलित समाज पण आहे. अशा विविध समाज घटकांना आपण एकत्रितपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये एकत्रितपणे एवढ्या मोठ्या संख्येने आणलं. त्यासाठी तुमचे अत्यंत मनापासून मी अभिनंदन करतो आणि तुमचे आभार प्रकट करतो. आणि शरद कांबळेजी, तुमचे सुद्धा अत्यंत मनापासून आपण अध्यक्ष आहात आणि आपल्या नेतृत्वामध्ये भाईंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी असं विविध समाजाचे घटकातील सर्व आपले बांधव आणि भगिनी एकत्रितपणे, रोहिदास समाज बोललो ना, बोललो मी, मेघवाल समाज, सर्व समाज घटक एकत्रितपणे आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की आपण इतिहास करताय भाई खऱ्या अर्थाने. आणि आपण आपल्या भाषणामध्ये विविध समाजांच्या विविध समस्या, आणि त्या नुसत्या समस्याच नाही मांडल्या, परंतु आपण आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये प्रत्येक समाजाकरता काय काय केलंय ते सुद्धा मांडलं. आणि आपण हे एवढं मोठं कार्य उभं केलंय म्हणून आज एवढे समाज घटकातील लोक आपल्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी एकत्रितपणे बसलेले आहेत आणि एवढं मोठं कार्य आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे. आपण म्हणालात की आपल्या सर्वांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आता बसल्या बसल्या स्टेजवरती मी इकडे तिकडे बघत असताना माझ्या लक्षात आलं की समिताताई कांबळे पण ओपनमधनं लढल्या होत्या. संतोष मेडेकरजी माझ्या मागेच आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष होते, ते सुद्धा ओपनमधनं लढले होते. आणि त्यामुळे आपण म्हणाल एवढ्याच जागा आहेत तेवढ्याच जागा आहेत, असं नाही. 227 जागा आपल्या आहेत भाई. हा, आपल्याला काय फक्त तेवढ्या रिझर्व्ह जागांमधनं लढलं पाहिजे असं नाहीये. सगळीकडे आपले लोक काम करतात. जिथे जिथे योग्य कार्यकर्ता असेल त्यांना ओपनमधनं सुद्धा न्याय देण्याचं काम मुंबई भारतीय जनता पार्टी करेल. आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान ज्या प्रकारे एक चुकीचा फेक नरेटिव्ह जो पसरवण्यात आला होता आणि आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आणि आपल्या समाजाच्या मध्ये एक दुरावा निर्माण करण्याचा एक प्रयत्न झाला होता, त्याची उणीव आपण भरून काढली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सूद समेत आपने उसको वसूल किया है. परंतु मला असं वाटतं की जे आपल्याला संविधानाचे धडे देत होते किंवा संविधान काय हे आपल्याला शिकवत होते, त्यांना स्वतःलाच कळलं नाही की संविधान काय आहे ते. असं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजण्याकरता सुद्धा, त्यांना समजण्याकरता सुद्धा एक व्याप्ती लागते की विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते हे यांना कधी कळलंच नाही. हे संविधान नाहीये, गेल्या 10,000 वर्षांचा आपला इतिहास, त्या इतिहासाचा आत्मा या संविधानामध्ये आत्मसात करण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्यामुळे हे संविधान म्हणजे काही फक्त कायद्याचं पुस्तक नाहीये, या भूमीचा आत्मा आहे. समानता, समरसता, बंधुता, या सर्व हे जे काही घटक त्या संविधानामध्ये, ज्या घटकांच्या आधारावरती हे संविधान बाबासाहेबांनी निर्माण केलं, ते नुसतं एक कायद्याचं पुस्तक नसून आपला संपूर्ण इतिहासाची एक गाथा आहे ती. आणि त्या इतिहासाची गाथा, ह्या गाथेला किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आतापर्यंत सर्वात जास्त सन्मान जर कोणी दिला असेल ना, तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिला. पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आल्यानंतर संसदेमध्ये प्रवेश करताना
त्या संसदेच्या पायऱ्यांवरती नतमस्तक होणारे पहिले या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी होते आणि त्या संविधानाला आपल्या माथ्याला लावून त्याचं पूजन करणारे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी होते. हे काय आपल्याला शिकवणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात जास्त त्रास आणि जर छळ कोणी केला असेल ना तर तो या काँग्रेस पक्षाने केला. या काँग्रेस पक्षाने केला. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये सुद्धा त्यांना येऊ दिलं नव्हतं. बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये निवडणूक त्यांना लढवायला लावली होती. 1952 साली जेव्हा बाबासाहेब निवडणुकीला उभे होते, त्यांचा पराभव तर काँग्रेसने केला ते सोडा, पण त्यांचा पराभव करण्याकरता पंडित जवाहरलाल नेहरू स्वतः गल्ली गल्लीमध्ये फिरले होते त्यावेळेला. हे आपण विसरू शकतो? 1954 साली पुन्हा बाबासाहेब ज्या वेळेला निवडणुकीला उभे राहिले तेव्हा पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो निवडणुकीमध्ये केलेला पराभव नव्हता, तो त्या महामानवाचा केलेला अपमान होता. या संपूर्ण समाजाचा केलेला अपमान होता आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान म्हणजे या संविधानाचा केलेला अपमान होता. आणि हे आपल्याला शिकवतात. संविधान काय ते हे आपल्याला शिकवणार. या संविधानाची पायामल्ली कोणी केली असेल तर 1975 साली इमर्जन्सी लागू करून याच काँग्रेसच्या इंदिरा गांधींनी या संविधानाची पायामल्ली केली. आणि हे असा फेक नरेटिव्ह पसरवत होते की आपण संविधान बदलणार. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ज्या गावी झाला त्या गावी स्मारक हे आपल्या सरकारने उभं केलं. ज्या वेळेला लंडनचं घर हे ज्या वेळेला ऑक्शन मध्ये जात होतं तेव्हा आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते लंडनचं घर ताब्यात घेतलं, ते विकत घेतलं आणि त्या ठिकाणी स्मारक करण्याचं काम हे आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. टोकियोमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा राहिला, त्याच्या अनावरणाला देवेंद्र फडणवीस साहेब आणि रामदास आठवले साहेब त्या ठिकाणी गेले होते. जपानला किंवा ज्या ठिकाणी दिल्लीमध्ये बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं त्याचाही ताबा नरेंद्र मोदीजींच्या सरकारने घेऊन त्या ठिकाणीही संविधानाचं भवन किंवा संविधानाचं स्मारक निर्माण करण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारने केलं. आणि हे आपल्याला शिकवणार संविधान काय ते. ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच. भाईंनी अनेक गोष्टींचा या ठिकाणी दाखला दिला. आत्ता लेटेस्ट सांगतो, लेटेस्ट 2 महिन्यापूर्वीची गोष्ट. हाँगकाँगला ऑक्शन होत होती. पिपरहुआ मधल्या भगवान गौतम बुद्धांच्या 334 अवशेषांचा ऑक्शन किंवा लिलाव हा हाँगकाँगला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने ते ऑक्शन थांबवलं, तो लिलाव थांबवला. 1200 कोटी रुपये मोजले आणि 127 वर्षाच्या नंतर भगवान गौतम बुद्धांचे 334 अवशेष हे हिंदुस्थानच्या भूमीमध्ये परत घेऊन आणण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारने केलं. आता आपलं ठरलं ना स्टेजवर बोलणं. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मान, सन्मान, संविधानाचा मान आणि सन्मान जर कोणी केला असेल तर तो भारतीय जनता पार्टीने केला, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला आणि आपले लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला. हे फक्त गप्पा करतात. 1960 मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाली. त्याच्यानंतर सलग मधली 2 वर्ष सोडली आणि 1995 ते 1999 मध्ये महायुतीचं सरकार सोडलं तर ह्यांचंच सरकार होतं ना. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमध्ये स्मारक ह्यांनी का नाही उभं केलं? स्मारक यांनी उभं नाही केलं कारण ह्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचं प्रेम आणि उद्धव ठाकरेंचं मराठी माणसावरचं प्रेम हे सेम आहे. उद्धव ठाकरेंना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या 6 महिने आधी मराठी माणूस आठवतो आणि मनापासून त्यांची अशी इच्छा असते की मराठी माणसाने पुढे जाऊ नये, कारण पुढे गेला तर त्याला समजेल
समजणार तो ह्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. आणि तसंच काँग्रेसचं आहे की दर निवडणुकीच्या आधी आपण स्मारकाचं एक स्वप्न आपल्या समाजाला दाखवायचं, पण स्मारक करायचं नाही. कारण एकदा स्मारक केलं तर मग पुढच्या निवडणुकीत काय सांगणार, मग पुढच्या निवडणुकीमध्ये कुठलं स्वप्न दाखवणार. त्यामुळे करायचं नाही, फक्त घोषणा करायची, घोषणा. परंतु इंदू मिलचं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. त्या स्मारकाचं काम सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारने सुरू केलं. त्या ठिकाणी जमीन ट्रान्सफरचा इश्यू होता, एनटीपीसीची जमीन होती, त्या जमीन ट्रान्सफरचा इश्यू सुद्धा सॉल्व्ह करून त्यावेळेला स्मृती इराणीजी मंत्री होत्या, त्यांनी त्या ठिकाणी देवेंद्रजींनी त्यांना मध्यस्थी करायला लावली, त्या जमिनीचा ट्रान्सफर झाला आणि त्या ठिकाणी त्या इंदू मिलच्या स्मारकाचं काम सुरू झालं. ते आतापर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं, परंतु मधल्या 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंचं नतद्रष्ट जे सरकार आलं होतं त्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्याला डिले झाला. जसा मेट्रोला ह्यांच्यामुळे डिले झाला ना, तसा त्या स्मारकालाही डिले झाला. पण मी तुम्हाला आज सांगतो, येत्या 2 वर्षात इंदू मिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पूर्ण होणार. 450 फुटाची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ठिकाणी त्या पुतळ्यासह त्या स्मारकाचं लोकार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब करणार. क्योंकि हम सिर्फ बोलते नहीं हैं, हम करते भी है, और जो हम कर नहीं सकते वो हम कभी बोलते नहीं है, और हम जो बोलते हैं वो करते हैं. आणि त्यामुळे कुठलंही काम असेल, अरे या बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणूस 1920 पासूनच्या बीडीडी चाळी, त्या ठिकाणी आपल्या समाजाचे लोक मोठ्या प्रमाणावरती राहतात. बीडीडी चाळीमध्ये सुद्धा 180 फुटाच्या घरात राहत होते. आणि या मध्य दक्षिण आणि दक्षिण मुंबईतला मराठी माणूस हा हद्दपार झाला. अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली, कल्याण, कर्जत या ठिकाणी राहायला गेला यांच्या नाकारतेपणामुळे. परंतु त्या बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 500 फुटाचं त्याच ठिकाणी घर हे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याच सरकारने दिलं. आणि 15,000 पेक्षा जास्त घरं, ज्याची पहिली 550 घरं पहिली ही 550 घरं, त्याच्या चाव्या सुद्धा आपण या ठिकाणी त्यांच्या हवाली केलेल्या आहेत. आणि टप्प्याटप्प्यानं हे सर्व 15,500 लोकांना 500 फुटाचं घर त्या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि त्यामुळे आपलं सरकार, आपली नीती, सही दिशा, स्पष्ट नीती. आपण समानता, समरसता, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली शिकवण आहे त्या शिकवणीनुसार चालणारा कुठला पक्ष असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. आणि मी तर दरवर्षी माझ्या मतदारसंघामध्ये 14 एप्रिलला कार्यक्रमांना, जयंतीच्या कार्यक्रमांना जातो. मी दरवर्षी कार्यक्रमांना जात असताना तिकडच्या वस्तीतल्या छोट्या छोट्या मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं भेट म्हणून देत असतो. आणि ती पुस्तकं भेट याकरता देतो, आणि त्या ठिकाणी मी असं सांगतो की जयंती ही काही फक्त 14 एप्रिलला साजरी करण्याची जयंती नाही. आपल्याला वर्षाचे 365 दिवस जयंती साजरा करायची आहे. आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे आहेत ते आपल्या जीवनामध्ये उतरवून ती जयंती आपल्याला रोज साजरी करायची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.